अमरावती जिल्हा बांधकाम कामगार प्रतिनिधी कृती समितीने महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश पुणकर, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापदादा अडसड, इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे सचिव विवेक कुंभार तसेच अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे। समितीच्या म्हणण्यानुसार 5 मार्चपासून आरो यांची आयडी बंद असल्यामुळे नवीन नोंदणी, नूतनीकरण, लाभ योजनांचे अर्ज आणि नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिणामी हजारो कामगारांचे अर्ज मागील 4 महिन्यांपासून प्रलंबित आहेत। प्रतिनिधींनी सांगितले की अनेक तालुक्यांचा कार्यभार एका अधिकाऱ्याकडे असल्याने आधीच कामाचा ताण आहे। त्यात आयडी बंद असल्यामुळे मंजुरी प्रक्रिया थांबली असून कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही। तसेच कामगार कार्डाचे नूतनीकरण न झाल्यास गंभीर आजाराच्या उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। आरोंची आयडी तात्काळ सुरू करावी, प्रलंबित नूतनीकरण व नोंदणी अर्जांना मंजुरी देऊन संदेश पाठवावेत, पेटी व भांडी वाटप योजना त्वरित सुरू करावी, सेतू सुविधा केंद्रांमध्ये कामगार प्रतिनिधींना होणारी कथित अपमानास्पद वागणूक थांबवावी। कामगार प्रतिनिधींनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। शिंदे, अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब आकाश पुणकर साहेब, कामगार मंत्री यांना असे निवेदन देण्यात आले। 5 मार्चपासून नोंदणी अधिकारी साहेबांची आयडी बंद आहे। आयडी बंद असल्यामुळे नवीन नोंदणी, रिन्युअल, लाभाची प्रकरणे, पेटी भांडे वाटप हे सगळं बंद आहे। हे बंद असल्यामुळे जर त्या साहेबांची आयडी चालूच राहिली नाही तर कोणतेही लाभाचे प्रकरण भरता येत नाही। आज 4 महिन्यापासून सर्व कामगार मंत्री साहेबांनी थांबून ठेवले आहे। आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे की लवकरात लवकर आयडी सुरू करून त्या कामगारांना नोंदणी आपला अर्ज मंजूर झाल्याची मेसेज देण्यात यावे। हा मेसेज जर आला नाही तर कुठल्याही प्रकारचा दवाखान्यामध्ये त्याला उपचार घेता येत नाही आणि कोणतेही सुविधा त्याला घेता येत नाही आणि 2026-27चे लाभाचे प्रकरण त्याला भरता येत नाही। जेव्हापासून मंत्री साहेब आले, एक योजना कामगार मंत्री बंद करत आहे। आपले भाजप सरकार हे लोकांच्या बाजूचे आहे की विरोधात आहे हेच कामगारांना कळत नाही आहे।